आयच्या या पत्रकार परिषदेत हाजीर आसा आमचे गोंय विधानसभेचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव, आमचे दक्षिण गोंयचे खासदार शेजारले मुखेलमंत्री बाब फ्रांसिस्को सार्दिना, आमचे दोनूय आमदार केके मतदारसंघाचो आमदार बाब एल्टन डिकोस्टा आणि आल्दोनेचे आमदार एडवोकेट कार्लोस फरेरा. आयची ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही रिगार्डिंग द लोकसभा इलेक्शन जे डिक्लेअर जाला आणि 7 मे जेन्ना गोंयांत मतदान जातले ताजे इलेक्शनाक पासत काँग्रेस पार्टी इज ऑल सेट फॉर द लोकसभा इलेक्शन टू विन बोथ द सीट्स. आमची स्ट्रॅटेजी इज ऑलरेडी इन प्लेस आणि डे टू डे एक्टिविटी will be revealed very soon to all the people of Goa. सध्याच्या परिस्थितीत बीजेपी सध्या रेटल जाली कित्याक जो इंटेलिजन्स रिपोर्ट जो आयला त्या इंटेलिजन्स रिपोर्टा भितर दक्षिण गोंयचे सीट हे बीजेपी हरता आणि नॉर्थ गोवा इट इज 50-50. And I want to assure you one thing, and we are confident that Congress party will win both the seats. आमचे नॉर्थ गोवाचे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीचे इंचार्ज आमचे आमदार बाब कार्लोस फरेरान ऑलरेडी त्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी काम चालू केला. सगळे ब्लॉक प्रेसिडेंटा बरोबर मीटिंग जाली, प्रत्येकाक टास्क दिल्लो आसा, कॅम्पेन डिझायन जाल्ली आसा आणि आमचे साऊथ गोवाचे जे आमचे इंचार्ज आमदार बाब एल्टन डिकोस्टा हांणी आजू एक मीटिंग आपयल्या आणि वी आर गोइंग टू किक ऑफ द साऊथ गोवा कॅम्पेन ऑल्सो फ्रॉम टुडे. ताच्या उपरांत हांव आणि आमचे विरोधी पक्ष फुडारी वी आर गोइंग टू स्टार्ट एन एक्सटेन्सिव्ह टूर all across Goa. आम्ही इंडिपेंडेंटली एरिया डिमार्केट करून घेतल्यात where he will campaign in certain areas, where I will move around in certain areas. तसेच आमचे नॅशनल लीडर्स also will be coming to Goa for the campaigning. जे आमचे कॅन्डिडेट असतले तांकां काँग्रेस पक्ष ह्या फावट असो एक कॅन्डिडेट दितलो जे सदांच गोंयच्या लोकां पासत झगडल्यात किंवा गोंयच्या लोकां बरोबर रावल्यात आणि आमी गोंयच्या लोकांचे प्रश्न हे मांडटले आणि हू विल फायट टू प्रोटेक्ट द आयडेंटिटी ऑफ गोवा. काल आमचे रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्शन कमिशनाच्या मिटिंगेक गेल्ले. सो वी आर टेकिंग ऑल द स्टेप्स टू कॉम्प्लाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो डायरेक्टिव्ह आयल्या वी आर कॉम्प्लायिंग टू ऑल द डायरेक्टिव्ह. आता गोंयच्या जनतेन गेल्ले 3-4 दीस पयले की गोंयचो मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष हे गोंयभर सध्या भोंवतात आणि तातूंत भितर तांणी विकसीत भारत जो तांचो कार्यक्रम आशिल्लो तो प्रोग्राम आसा गव्हर्नमेंट ऑफ इंडियेचो ताज्या नावाच्या अंडर ते गोंयभर प्रोग्राम्स घेतात, मिटिंग्स घेतात. वी हॅव फायल्ड, काँग्रेस पार्टी हॅज फायल्ड एन कंप्लेंट टू द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, टू द चीफ इलेक्टोरल ऑफिसर ऑफ द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, the collector and returning officer for North Goa. आणि आम्ही डिमांड केला की इमिजिएटली जो परमिशन्स दिल्यात त्यो सगळ्यो कॅन्सल करच्यो आणि तांकां आनी हाजेर परमिशनां दिवची न्ही. आमचे आमदार कार्लोस फरेरा विल एक्सप्लेन यू इन डिटेल अबाउट इट. आता मुख्यमंत्री प्रत्येक जाग्यार वता आणि सांगता की
काँग्रेस पक्षान 50 वर्सां कांयच करूं ना किंवा काँग्रेस पक्षान गेल्ली 50 वर्सां कितें केलें हाचेर तो रिपोर्ट कार्ड मागता. फाटल्या दिसांनी जेन्ना मडगांव बस स्टँडार जेन्ना प्रधानमंत्री आयिल्लो विकसीत भारतचो कार्यक्रम करपाक तेन्ना आमी ह्याच मुख्यमंत्र्याक 24 प्रश्न विचारिल्ले आमच्या खासदारा बरोबर. जेन्ना ताणें आमच्या खासदाराचो 5 वर्सांचो रिपोर्ट जेन्ना मागिल्लो तेन्ना आमी ताच्या गोंय सरकाराच्या 10 वर्सांचो रिपोर्ट कार्ड मागलो. ताचेर तो कांयच उलयना आनी गोंयभर भोंवता आनी सांगता की काँग्रेसीन गेल्ल्या 50 वर्सांत कितें केलें. So, जे sacrifice and contribution of Congress leader made it possible for the Chief Minister Dr. Pramod Sawant to say that he is born in independent India and liberated Goa. जे sacrifice and contribution जे freedom फायटरांनी केले या देशाक स्वातंत्र्य मेळपाक गोंय मुक्त करपाक लिबरेशनाच्या मुवमेंटांचे लीडर लायक महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि थोडे नामनेचे गोंयकार लायक पुरुषोत्तम काकोडकर आणि हेर सगळे जाणी ह्या मुख्यमंत्र्याक ते संभोव केले की ताका आज सांगपाक तो शकता की आपूण आय एम बॉर्न इन एन इंडिपेंडेंट इंडिया अँड लिबरेटेड गोवा. दुसरे काँग्रेसीची जी हिस्ट्री आसा इन पार्टिसिपेशन ऑफ फ्रीडम मुवमेंट, नॅशनलायझेशन ऑफ रेल्वेज, होस्टिंग फर्स्ट एशियन गेम्स, इस्टॅब्लिशिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ललित कला अकादमी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि वेरियस इतर खूप इनिशिएटिव्ह आसात ज्यो काँग्रेसीच्या कार्यकाळात ह्यो देश घडोवपाक देश बांदून हाडपाक जातून काँग्रेसीचो योगदान आसा. जेन्ना 2020 जेन्ना कोविडाचो जेन्ना काळ आयलो तेन्ना आमचे विजनरी पंडित जवाहरलाल नेहरून जी एक दूरदृष्टी तांकां पळय आशिल्ली जे तांणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी जे इस्टॅब्लिश केल्ले 1952 ताजो उपयोग या कोविडाच्या कार्यकाळात आयलो. ग्रीन रेव्होल्यूशन, सेटिंग अप फर्स्ट कम्प्युटर इन इंडिया, ओपिनियन पोल ऑफ गोवा, नॅशनलायझेशन ऑफ बँक्स, व्हाईट रेव्होल्यूशन, लिबरेशन ऑफ बांगलादेश, इंडियाज फर्स्ट न्यूक्लियर टेस्ट, हे सगळे काँग्रेसीच्या गव्हर्नमेंट असताना काँग्रेसीच्या रेजिमान जाले. हांव डॉक्टर प्रमोद सावंताक आनी एक याद करून दिवपाक सोदता की फर्स्ट इंडियन सॅटेलाइट आर्यभट्ट was launched in 1975. Chogam retreat happened in Goa in 1983. India sent its first astronaut Rakesh Sharma in 1984. IT revolution, statehood to Goa, globalization of Indian economy and few म्हणजे इतले माइलस्टोन्स आसा म्हाका दिसता आनी 2 दीस लागतले सगळे माइलस्टोन जर हांगा वाचपाक हांव गेलो जाल्यार. कोंकणी भास जाचो 73rd आणि 74th अमेंडमेंटान हाडून कॉन्स्टिट्यूशनाक आमी एम्पावर केलो. मागीर पंचायत आणि म्युनिसिपालिटीक जो रायट आमी एम्पावर करून दिलो. रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट, मनरेगा, लॉन्चिंग ऑफ चंद्रयान, राइट टू एज्युकेशन एक्ट, नॅशनल फूड सिक्युरिटी एक्ट, लॉन्चिंग ऑफ मार्स ऑर्बिटर मिशन जे काँग्रेसीच्या कार्यकाळात जाले. म्हाका दिसता वाचपाक गेल्यार 2 दीस पावचे ना. सो ह्या मुख्यमंत्र्यान पयली म्हाका दिसता वचून गोंयची हिस्ट्री वाचची, ह्या देशाची हिस्ट्री वाचची आणि मागीर वचून भाशणां करची. गेल्ल्या 10 वर्सां 2014 जालें कितें, काँग्रेस पक्षान ह्या देशाक कितें दिलें. काँग्रेस पक्ष इज फायटिंग अगेन्स्ट द मर्डर ऑफ डेमोक्रेसी, फायटिंग अगेन्स्ट दिस डिफेक्शन जे पळय आमदाराक चोरून व्हरतात, पैशांची आशा दाखयता, प्रेशर हाडटा, ईडी लायता, जे ताजे बाकीची यंत्रणा ती लायता. वी आर फायटिंग अगेन्स्ट दॅट. जो आमचो लिडर श्री राहुल गांधीन भारत जोडो यात्रा
which was in view of spreading love and unity of India. दुसरे जी आम्ही भारत जोडो न्याय यात्रा जी चालू केली ताणेची 2 दीस पयली सोंपली. इट इज टू एम्पावर youths, women, farmer, marginalized sector, OBC, ST. So हे भारतीय जनता पार्टी ही ब्रश जुमला पार्टीचो सरकार फक्त लोकांक वता आनी फुटींग आश्वासन वचत थंय तुम्ही पळयात मोदी की गॅरंटीचे बोर्ड लागिल्ले. अरे आज या राज्यातले आणि या देशातले लोक या मोदी की गॅरंटी विचारपा सोदतात की तुवें 2014 सांगिल्लें मरे आपण कालाधन हाडटलो, प्रत्येकाच्या खात्यान 15 लाख घालतलो, वर्साक 2 कोटी जॉब दितलो. त्यो गॅरंटी तुज्यो खंय गेल्यो? त्यो गॅरंटी खऱ्यो आशिल्ल्यो काय तूं आतां सांगता त्यो गॅरंटी खऱ्यो? तुवें मदींच आयलो आनी डिमॉनिटायझेशन केलो, रातक्यान तुवें सांगलें ह्यो नोटी भर, मागीर तूं परत 2023 आयलो, तुवेंच काडिल्ल्यो नोटी तूं सांगता आतां त्यो रद्द करपाच्यो. सो म्हाका दिसता हो फक्त लोकांक मिसगायड करप, लोकांक इलेक्शन जशे लागीं आयले तशे फक्त फेक प्रोपगंडा करप, जे सत्य ना ते सत्य म्हणून दाखोवपाचो प्रयत्न करप आनी लोकांक दिशाभूल करप, होच तांचो प्रयत्न चल्ला. खरें म्हणल्यार हे पळय आतां भोंवता न्ही गोंयभर, ते खरें म्हणल्यार तांणी गेल्ल्या 10 वर्सांक पळय तांणी पयलीं पळय आश्वासनां दिल्लीं तातूंतली आमी कितली कंप्लीट केली बाबा. गोंयांक तुमी स्पेशल स्टेटस दिलो, गोंयांत मायनिंग चालू केलें, तुमी सांगिल्लें रोजगार गोंयांत मेळटो म्हणून. आमचे दुर्दैव अशें की गोवा इज एट नंबर 1 इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. सो हे तुमी लोकां मरे व्हरा मरे, तुमी फक्त घोशणा करता हर घर जल. अरे वचून पळयात, हर घर नल आहा पूण जल ना तुमचे. काल मुख्यमंत्री सांगता की, मुख्यमंत्री तांचो अध्यक्ष सांगता की आम्ही 100% स्वच्छ भारत मिशनाच्या अंडर टॉयलेट कंप्लीट केले. मातशे सकाळी फुडें तूं दाबोले वच बिट्स पिलानीच्या मुखार वच आनी पळय परिस्थिती. ते लोक रस्त्यार बशिल्ले असतात. ताणें सांगलें जल जीवन मिशना अंडर 13.74 करोड लोकांक म्हणतो उदक घराकडे पावयलें. हो रावताच पयलीं नॉर्थ गोवा. नॉर्थ गोवान उदक आसा. आमी जेन्ना लास्ट टायम गेले तेन्ना हाजेच खातें सांगता की अयशी MLD शॉर्टफॉल आहा. सो हें फक्त लोकांक फुटींग आश्वासनां दाखोवप, लोकांक एक पिक्चर तयार करप की ऑल इज वेल, सगळें बरें आहा. पूण सत्य परिस्थिती आज प्रत्येक नागरीक या देशांतलो प्रत्येक गोंयकार आज पिडीत आहा आनी सारको विटला ह्या सरकाराचेर. आनी जे रिपोर्ट्स आयल्यात ऑफ इंटेलिजन्स ताजे वयल्यान सिद्ध जाता की हांची 2 सिटां ही ह्या फावट वतली. फुडल्या सुवातेर हांव मागता बाब आमचे कालूस फरेरा वील ब्रीफ यू ऑन दॅट वायलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट. ताजे उपरांत वी वील टेक क्वेश्चन्स. The moment the election commission announced the इलेक्शनाचे शेड्यूल कोड ऑर्डिनरी लागता. एक फाटी कोड लागता, सरकारान तेंचे प्रमोशनाचे काम करूंक जायना. सरकार चलोवपाक जाता, प्रमोशन करूंक जायना. हांव कित्याक सांगता प्रमोशन? दे आर प्रोमोटींग विकसीत भारत. गांवान गांवान वचून promoting vision of Prime Minister Narendra Modi, which means nothing more than promoting your political party, promoting your political ideology, promoting your leader. And this kind of misuse of government machinery for this kind of programs for political benefit, once the code of conduct comes, cannot be done. I ऐकला की permission गेले म्हणून. We will ask for a copy of this permission. And how can election commission give this permission when it is clearly a promotion of government projects which needs to stop? Because once the code comes, these kinds of promises, assurances, nothing can be done. It's a full stop at that point. Second, तुम्ही पळयला आसतले केन्नाय हे विकसित भारताचे प्रोग्राम चालू आहात
ते बीजेपीचे सॅश घालून स्कार्फ घालून वयतात थिंगा. Any government project function happen, nobody puts political party. A government function is neutral because the government has to be neutral of any politics. And you cannot wear party bands, party scarves, party shawl. And in that also third party admission of new members kotta. It cannot be political this, because then you are using and misusing government machinery, government funds during code of conduct, which is completely wrong. Amche party protest kela. We will get the details. If necessary, we will go to court. Tumi mulla ata flying squad dolla. Loka advice dita tumi 50,000 miles tumi borsan donnagat. A squad कित्याक कोर्ट लागला. आज आता पळयला की एक्साइज ऑफिसर्स पासून तयारी केला चेक करपा आनी सोरा वतात जाल्यार मग पळोवपा चेक करपा. कित्याक कोर्ट लागला. आणि तुम्ही लायसन्स मारून सरकाराचे प्रमोशन युजिंग सरकार मिसयुजिंग सरकार तुमचे पार्टीचे प्रमोशन करून जाता. दिस इज रॉंग and you can't level, and election commission cannot allow unlevel playing field. It has to allow level playing field. And if the election commission has done this, it is wrong. We will tell them to stop it or revoke it. If they don't, we will have to go to court. जर तुम्ही म्हटलं कधी विकसित भारत बीजेपीचे जे गव्हर्नमेंटाचे बॅनर करतात ते बीजेपी बॅनर. You are, it is supposed to be a vision of central government, and you are using machinery of the state government. What is Vikasit Bharat? Is it a BJP poll propaganda, or is it a central government? You are telling what are the schemes of the central government. You are taking officers, you are making assurances over there. Color doesn't change by wearing and not wearing a scarf. It is central government. Vikasit Bharat was launched by Prime Minister. Was it launched as a program of the BJP party, or was it launched as a central program? So when it's launched as a central program by the government of India, it can be anybody, the Prime Minister, anyone. It's a central government program. कोण लागलो तर मडगाव पळय ते शिडीक पेंट मारून पळय प्रोग्राम केल्लो तो कसलो प्रोग्राम. प्रधानमंत्री जेन्ना गोंया आयिल्लो तो विकसीत भारत लॉन्च करपाक आयिल्लो मरे. वॉज इट अ नरेंद्र मोदी प्रायव्हेट इव्हेंट? 120 करोड रुपये मोडले मरे ताणें थंय. ते नरेंद्र मोदीन आपल्या बोल्सांतले पैसे मोडले. दॅट्स अ गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट. सो हाऊ कॅन अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम तूं आतां ते फुल इलेक्शन कॅम्पेन चलयता. सो इट इज व्हेरी क्लियर एंड ऑब्वियस की आमचे दोतोरान सांगता तशें की हें तूं central government, state government, or BJP party. That will be the answer is here. कोण लागलो प्रमोशन करून काय नाही ना. You can promote your political party's agenda. That you can do. But don't promote this thing. Use the platform of central government or state government and the funds of central and state government to promote this. Will you move court against the ECI or against the CI? First thing is, if the ECI has given them permission, we have to examine that. We have to ask them to withdraw it. If they don't withdraw, we have to challenge that decision. And definitely, that this kind of things have to stop. It can't be the funds of the central or state government are being used for promotion of political party. And I will show you here. I will show you just, you can see a post of Rohan County, which says Vikasit Bharat Sankalp Patra Sujav Abhiyan within Santa Cruz constituency, seeking valuable support and suggestions to propel PM Modi ji's vision of then Vikasit Bharat 2047. And all of them, including him, is wearing the BJP sash or whatever you shawl. You understanding all of them. So what is this? If you want to promote his vision at your political level, at your party level, do it at your level. Don't misuse the central government or the state government funds or use that name there. Yuribab, CM म्हणता की I am ready to debate with Rahul Gandhi regarding what we did. Regarding what he did. I'll just add to it. जेन्ना सीएमान तुमकां चॅलेंज दिली न्ही फाटल्या 50 वर्सांत हाणी घेतल्या काँग्रेसीन
सो तुम्ही कोणीच काय उलोवना इतल्या दीस अरे काँग्रेसीन जे हांव सदां उलयलां जेन्ना सीएमान बूक लॉन्च केल्लो द मेकर ऑफ मॉडर्न गोवा कोणालो राणेगे बड्डेक ते which टायमार जाल्ले which काळार जाल्ले आनी तो उलयलो मरे ही हिमसेल्फ spoke that the contribution of the Congress party cannot be forgotten. So तो जरी तो जुमला उलयत आहा तो उलयत जरी तो ते कोणा जाल्यार आम कितें सांगपाचें I was the first to react. The contribution, these were his words, we cannot forget the contribution of the Congress party as well. तेणें म्हणलें की बाबा ते टायमार काँग्रेस सरकार आसलो स्टेटीन आनी काँग्रेस सरकार आसलो सेंटरान आनी हे कॉम्बिनेशन जालो मग इतले विकास जाला and Vikas Jenna Dana, right from his tenure of Rane as a chief minister, he has been highlighted in all the sectors, absolutely all the sectors. A torch book gain ulel mare. Aman ki reply diya apna. चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर उलयत मरण वता जेन्ना तेणे आमच्या खासदाराक सांगलें कितें डिबेट करपा यो सांगलें 5 वर्सां रिपोर्ट काड म्हाका आमगे खासदारान ताका 24 प्रश्न विचारले मरे गोंयचे ताचेर कित्याक मुख्यमंत्री उलयना हे विचारले तुमी मुख्यमंत्र्याक मागीर तेन्ना विचारा मरे की काँग्रेसीन तुका 24 प्रश्न विचारिल्ले गोंयचे ताचे उत्तर केन्ना दितले म्हणून जाल्यार पळय ह्यो आतां मिटिंग लायल्या पळय थंय वचून त्या प्रश्नाक उत्तर दी सांग पॉइंट नंबर ए आय फेल्ड पॉइंट नंबर 2 आय फेल्ड पॉइंट नंबर 3 आय फेल्ड परत आयले तुमकां रेडिओ वाटपाक See the main point in the whole thing आज रीण मी पावला काँग्रेसी टायमींग जेन्ना सरकार आसलो was about 5,000 to 6,000 crores. Today it has reached 36,000 crores. तो मुख्यमंत्रीन केलें कितें बीजेपी सरकारान कितें केला they have looted the state. मुख्यमंत्री म्हणटा की आता तुमचे ह्या एलिगेशन रिप्लाय दिना राहुल गांधीकूच आपल्या मुखार डिबेटार हाड हाचेर तुमचे कितें रिएक्शन अरे पयलीं ते आमी विचारल्या ताचे उत्तर दी म्हणून सांगता का कळ्ळें तुका कितें राहुल गांधी तो राहुल गांधी ताकोर डिबेट करतना राहुल गांधी मोदी कोर प्रायम मिनिस्टर कोर करता डिबेट चीफ मिनिस्टर कोर करना राहुल गांधी मोदी कोर करता डिबेट हांवें तुमी नॉर्थाक कितें म्हणलें की 50-50 कित्याक दिसता हे रिपोर्ट कितें बाबा हो इंटेलिजंट रिपोर्ट तांचे कडेन पावला आय एम कॉन्फिडंट दॅट वी रीच नॉर्थ गोवा सर काँग्रेसचे कॅन्डिडेट कधी जाईल Wait, I will just, before you ask that question, there is one small thing I would like to add on this thing of 50 years of Congress and they are good. Have you, with great respect, ever asked them how they have looted the nation with electoral bonds in just this short span of time which Congress never did? So, BJP has not disclosed their electoral bond list. I will bring you a video. I'm just compiling it. I will bring you a video of the rise of the BJP through electoral bonds, the fraud played by the BJP through electoral bonds, the extortion done by the BJP through electoral bonds, and the loot of the nation. While you promised to bring Swiss bank accounts, make public disclosures, you were running for cover, hiding who has given you the money through electoral bonds. You used State Bank of India to try to delay, to protect these people, to protect yourselves from disclosure, and still 2018, 2016 to 2018 disclosed alna, 2019 also disclosed alna. So there are records which I will take out. I will put it on the video. I will not speak on my opinion. You understanding? I will give hard facts to show you how people's arms were twisted, how raids were conducted, they contributed, how people were detained, they contributed. I will also show you how the net profits of some companies, when they didn't have that kind of profits, they have given, I think, more than 364% they have given as contribution for the electoral bonds. Don't you think this is a question you must ask them first? Don't you think people should ask them? Other part we will come to, but this is what I think is fundamental, because when you talk of good governance, simple thing is, did you take money to give contracts? Did you take money to stop investigations? Then you call it good governance. I have a question. Why you are taking so long to declare your candidates? Every time Congress does that. Every time they take long time to. This question why you don't ask to BJP?
अरे बीजेपी फॉर लास्ट 5 years आर सेइंग की साऊथ गोवा आम्ही 60,000 जिंकता म्हणून मरे आता न्ही 2019 ढोल वाजोवपाक लागिल्ले मागीर तांणी हांगा इलेक्शन प्रदेश इलेक्शन कमिटी मिटींग म्हणून घेतली 4 नावां धाडली 2 जाण फाटल्यान चल्ले मागीर आनी एक हाडले आमी आता महिला सशक्तीकरण करता म्हणजे महिलांची नावां आयली आज परत काल सांगिल्ले आज काल डिक्लेअर करता म्हणून काल जाल्ला आता आज जावपा आशिल्लें तेंय जाल्ला आतां सडनली अरे उलोवपाक दी मरे फाटल्या दिसांनी तो कॅन्डिडेटाचे उलयतालो आज सडनली तनावडे म्हणटा ना आमी नरेंद्र मोदीच्या नावार मत मागता अरे हे कितें काल सुद्धा तो स्टेटमेंट हा की ह्या वॉट म्हणतो लोक आमचो कॅन्डिडेट प्रायम मिनिस्टर म्हणतो साऊथ गोवाचो म्हणल्यार हाजो तुमका कॅन्डिडेट मेळना म्हणून तुमकां आतां लास्टाक सांगचें पडलां आमचो कॅन्डिडेट प्रायम मिनिस्टर काँग्रेस पार्टी पळय ही सगळे लोकांक बरोबर घेवन वचपा पार्टी सामान्य लोकांक घेवन मुखार वचपा पार्टी आम्ही तुमकां सांगला मरे आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी मे बी फाल्यां परत आसची गोंयच्या लोकांक जे जाय पळय ते आमी गोंयांत 2 MP एक नॉर्थ गोवा साऊथ गोवा बीजेपी नॉर्थ गोवाचो डिक्लेअर केलो त्यांचो ऑलरेडी सिटिंग कॅन्डिडेट तुमचो सिटिंग कॅन्डिडेट तुमच्या स्टेजीर आसा तुम्ही तेंचे नाव डिक्लेअर करतले बिकॉज ते तुमचे सिटिंग MP आहात तुम्ही कित्याक डिले करता इतले आमची नावां आमचे सेंट्रल इलेक्शन कमिटी डिक्लेअर करता तुका सांगलें फाल्यां मे बी मिटींग जातले 1-2 दिसांनी जातले डिक्लेअर दक्षिण गोव्यातून स्वतः तुम्ही उतरण्याच्या तयारीत अशी चर्चा सुरू आहे त्यात काय तथ्य आहे पळय साऊथ गोवा आमचो सिटिंग MP आणि ही इज नॉट वन टाइम MP तो 4दा जिंकला साऊथ गोवा सो काँग्रेस पार्टी नोज व्हॉट दे हॅव टू डू and they will take the right call. काँग्रेस 4दा जिंकले पहिली लिस्ट डिक्लेअर झाली तुमची त्याच्यात त्यांचे नाव किती ना तुम्ही किती ह्या रेकमेंड करून ना पहिली लिस्ट तुमची डिक्लेअर झाली टॉप मोस्ट तुमचे लिडरांची आम्ही मग तू आमचो सारको फॉलो करना आम्ही किती सांगितले की आम्ही दोनूय सीटा एका बरोबर डिक्लेअर करतात दॅट इज वाय वी हॅव केप्ट द साऊथ गोवा सीट ऑल्सो बीजेपी कित्याक अमित बाबा आता लोक असे म्हणतात की बीजेपी काँग्रेस डिक्लेअर करता म्हणून आणि काँग्रेस बीजेपी डिक्लेअर आता हाजे तुझी व्हॉट इज युअर कमेंट आमची सीईसी जशी झाली आम्ही असतले दोघी सीईसी झाली की नेक्स्ट डे विल वी आर नॉट गोइंग टू वेट फॉर सीईसी कन्फ्यूज आम्ही कन्फ्यूज ना सीईसी केन्ना तुमची मीटिंग ते बीजेपी कन्फ्यूज आम्ही कन्फ्यूज वी आर क्लियर ते गडबडले कित्याक इतले अरे जो 5 वर्सां ढोल वाजयताले ते सडनलीच कशे इतले आबूज जाले पायाक सगळी आम्ही टाइम आसा तुम्ही आयज फाल्यां टाइम आसा आमचे काम ग्रासरूट लेवलाचेर ऑलरेडी चालू जालां आमचे दोन्ही इन्चार्ज आमचे आमदार आणि ऑलरेडी नॉर्थ गोवा चालू केला आमचो बाब एल्टन ऑलरेडी मतदारसंघात काल आशिल्लो तो दिसभर आणि आज ताणें स्पेशल मिटींग सुद्धा आपयलें सो आमचें काम ऑन ग्राउंड चालू आहा वी हॅव स्टार्टेड द कॅम्पेन ओन्ली द फेस विल डिक्लेअर इन अ डे अमित बाब तुमकां अशें दिसना की लोक आयज काल फेस पोल डिसायड करता कशें कित्याक पार्टी लेवलाचेर लोकांकूय विश्वास आतां कमी जाल्लो आसा सो लोकांक पार्टीचेरच विश्वास आहा लोकांक ह्या चेहऱ्यांचेर विश्वास ना काल तुवें सांताक्रूजचे आयकल मरे भाशण मुख्यमंत्र्याचे तो त्या आमदारा बद्दल कितें उलयलें तें आयकल मरे तुवें दॅट इट सेल्फ प्रूव्स लोकांक आतां विश्वास ना फेसाचेर लोकांक पार्टीनूच विश्वास आहा तुमचे अलायन्स पार्टनर जे आसा तांकां तुमचेर विश्वास ना ते म्हणटा आता लेट करता कितें फ्युचर कितें म्हणा तुमचो अलायन्स पार्टनर आम आदमी म्हणटा तुम्ही डिले करता प्रॉब्लेम जाता म्हणटा तो म्हजे कडेन जाल्यार उलोवनारे काल सुद्धा म्हणजे तांच्या अध्यक्षाकडे उलोवप जालां अमित बाब काल सीएमान एक स्टेटमेंट केलो की काँग्रेस पार्टीन खंय मामीक फटयली म्हणून खंय रुदाल्फान काँग्रेस पार्टीक फटयले म्हणून सो आतां म्हणून हांवें तुका नांव घेवन आशिल्लें तुवें नांव घेतलें सो म्हाका सांग मुख्यमंत्र्यान जो पळय आदल्या मुख्यमंत्र्याक पळय ताच्या पार्टीन व्हेला तो आशिल्लो मरे मुख्यमंत्री मामीच्या प्रकरणात सो ताणें पयलीं रुडॉल्फान ताका विचारप गॉडमॅनाक कळ्ळें तुका न्ही ते आन्सर मेळ्ळा तुका गॉडमॅन अरे तो गॉडमॅनानूच तो आतां सांगता पळय रुडॉल्फ की आपूण रिवेंज घेतिल्लो म्हणून म्हळ्यार आनी लोकांक फुटेज जालें ना
आता ते उरिल्ले 7 जाण पळय तांचे मातशें पळय आता उमेदवारी विषयी कोण इच्छुक आसा बाबा चर्चा कोणाची चालू आसा ती नांवां तुम्ही सांगू शकता दक्षिण गोवा उत्तर गोवा बाबा कोणाची चर्चा चालू आसा ह्या फावट काँग्रेस पार्टी गोंयच्या लोकांक पळय जाय तसो व्यवस्थीत कॅन्डिडेट दितले बीजेपीचे प्रेसिडेंटान काल राहुल क्वेश्चन विचारता हिंदू ख्रिश्चन कॅन्डिडेटाच्या तुमचा असा इज देयर एनी इश्यू ऑन हिंदू और ख्रिश्चन बिकॉज इट वाज डिबेटेड फॉर अ लॉंग टाइम हिंदू ख्रिश्चन इज देयर एनी प्रॉब्लेम हे बीजेपी करता काँग्रेस पार्टी नारी शक्तीचे सांगतो आता ते नारी शक्तीचे काँग्रेस वॉज रिस्पॉन्सिबल टू एम्पॉवर द वुमन सोशली इकॉनॉमिकली अँड पॉलिटिकली आता वेरियस जी ऍक्ट आली फर्स्ट द इमोरल ट्रॅफिक प्रोटेक्शन ऍक्ट वॉज ब्रॉट ड्युरिंग द काँग्रेस रेजिम डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट वॉज ब्रॉट ड्युरिंग द काँग्रेस रेजिम सती प्रिव्हेन्शन ऍक्ट वॉज ब्रॉट ड्युरिंग द काँग्रेस रेजिम Protection of Women from Domestic Violence Act, this was brought during the Congress regime. Sexual Harassment of Women at Workplace Act, this was brought during the Congress regime. Indecent Representation of Women Representation Act, हे काँग्रेसच्या टायमार हाडले. आता नारी शक्तीक दिवपाक representation was given even politically. Reservation in panchayats, municipalities, vice presidents, presidents. The first woman president of India was during the Congress regime. आता ये पॉट म्हाका दिसता basically the Congress, as I say, stands for Shakti from Samvidan and Shakti from Vignan. But आज या बीजेपीचो एक प्रयास जो चल्ला to divert the attention. They are not. This is not done in the interest of Nari Shakti. मोदे एक घालते मी की बाबा आम्ही वुमन रिजर्वेशन दिवपाक गोंय दिवपाक सोदताय म्हणून नाव एक येता कॅन्डिडेटाचे साऊथ गोवा वाय दे नॉट डिक्लेअरिंग इट अरे इफ यू आर सिरियसली अबाउट नारी शक्ती तीक जावन तुमगेले एमएलए है मरे ते काम मिनिस्टर कोर गिव देम रिप्रेजेंटेशन सो बेसिकली द काँग्रेस पार्टी हैज ऑलवेज स्टूड बाय नारी शक्ती and we will always be with Nari Shakti. But it is the BJP, this भ्रष्ट जुमला पार्टी, ये जुमला दाखवून लोकांगेले अटेन्शन we आम्ही डायवर्ट करपाक स्टेटमेंट. आता आमचे विरोधी पक्ष फुडाऱ्यान तुका सांगितलं तू कालची जर प्रेस कॉन्फरन्स जर पळयत त्या अध्यक्षाची तो 18 मिनिटां फक्त नारी शक्ती कितें सांगपाक सोदता तो गोंयकारांक कळना आणि फाल्यां वी आर फायलिंग अ कंप्लेन ऑन सनातन तनावडे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल गांधीचो व्हिडिओ राहुल गांधीचे भाषण इज देअर इन पब्लिक डोमेन सदानंद तनावडेची कालची प्रेस कॉन्फरन्स इज इन पब्लिक डोमेन ताणे हांव ताका चॅलेंज करता तनावडे की ताणे प्रूव्ह करून दाखोवचें की राहुल गांधी नारी शक्तीचेर उलयला वी विल फायल ताका वी विल टेक द लीगल कोर्स ऑफ एक्शन शक्ती नष्ट करपाक जाय म्हणाले ते वी विल फायल अ कंप्लेन ताका कितें आहा तें दिवनी ताणे कालची प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगला की आमच्या लिडरान नारी शक्तीचेर अटॅक केला ताका करनी बाय प्रूव्ह इट इज देअर इन पब्लिक डोमेन जाल्यार आयकचो ताणे वी विल पुट अ व्हिडिओ इन फ्रंट ऑफ द कॉम्प्युटर ऑथॉरिटी फाल्यां आमी करतले वी विल फायल विथ पुलीस टुमॉरो वी विल फायल विथ इलेक्शन कमिशन यू कांट मिसगायड द पीपल अरे जे कोर मुद्दे आहा ते उलया आमी खंयचे शक्तीचे उलयले आमी पळय हांगे अडानी शक्ती आहा हे जिंदाल शक्ती आहा पळय दोतोरान सांगले आपूण व्हिडिओ घालता म्हणून आमी त्या शक्तीचे उलयले तुजे कडेन पळय बाकीच्यो शक्ती तूं यूज करून पळय लोकांक प्रेशरायज करता त्या शक्तीचेर उलयले बट राहुल गांधी वॉज पर्टिक्युलरली सेइंग की एक हिंदू धर्मात शक्ती म्हणून शब्द प्रयोग केला होता अँड देन ही सेज या शक्तीच्या विरोधात आम्ही शक्ती म्हणल्यार कितें शक्ती मीन्स ताकद सो ती कसली ताकद यूज करता हे अडानीची ताकद ईडीची ताकद आयटीची ताकद सीबीआय
हाऊ कॅन यू हिंदू धर्मात शक्तीचो प्रयोग आसा बद्दल म्हणटा आम्ही वी विल फाईल अ कंप्लेंट. लेट तनावडे रिप्लाय टू इट. वी विल फाईल अ कंप्लेंट. लेट वी आर नॉट गोइंग टू लीव टू बेस्टो येऊन डोंट इंटरप्रिट इट. तू कोण आदोगाद तू नी रे आम्ही करना तेणे केल्या तागे प्रेस कॉन्फरन्स काढणे ऐक मरे ताणे सांगला की आम्ही अपमान केला नारी शक्तीचो म्हणून. ताचो काल प्रेस कॉन्फरन्सान ताणे सरळ सांगला की आमच्या लिडरान नारी शक्तीचो विरोध केला म्हणून. नारी शक्तीचो विरोध केला तर प्रूव्ह करून मी म्हणतो. It is better to wait for the official why you are talking in then distorted videos because you know अरे WhatsApp universities are multiplied and it is shown that most fake WhatsApps are being sent from India. Now you see that Vikasit Bharat messages are even going to Pakistanis and all this. In the Gulf people are getting it. Thank you. Thank you. What would you like to say? Because you people are very silent on Madai. You're both MLA also. Only the press. At the time of election, we will take up. With the issues of Madai, we are not silent. We have already said that whatever the House Committee ji hai, it is dormant. It is only a jumla. And we have said that there is nothing done in the interest of Madai. We have raised it several times in the Assembly. That is the platform for the MLAs to raise it and have a debate. So we have said that time and over again that the water is being diverted. The water is being diverted. Why is the Chief Minister silent? Why doesn't the Home Minister has a statement kello? He told this same question be questioned. You should ask the Honorable Chief Minister. When the Home Minister says that settlement has been taken place between Goa and Karnataka, who was responsible for that? So that when they come here for the campaign, you all should ask them. It is not in the interest of Goa. Who is responsible to do that, to withdraw the DPR? The ST issue also. They said that why are the ST brothers not happy? Because when we went with the delegation, when the MLAs went with the delegation to the Chief Minister, he said he would do it, announce it before the Model Code of Conduct. So this looks like all jumlas. So whatever has been assured to us there is not taken seriously. Thank you. Thomas Avata, त्यांचे 5 वर्ष झाले सीएम म्हणून कंप्लीट. त्यांचे 5 वर्षांचे कामकाज तुम्ही कसे करता? मेन मोठे रीण मरे रीण 5 वर्सां तुवें जाय दाखोवपा जाय. एक अरमानी शर्ट घालूं शकता, लुई फिलिपा शर्ट घालूं शकता, रीण घालीत राव. तो प्राय हो पडा चीफ मिनिस्टर तो आमकां जाला उलोवपाचा नंबर 1 जाला. तो उलयता आसतना तेणे पळय चिंतपा जाय तो आजून नेरोली जॅकेट घाता आनी मोदी गेलो प्रोग्राम उलयता. पळय सद्या रीण 36,000 क्रोजाचे पावला. How do you recover that? What is the medium used? Kesle na tourism kabar zala. Mining केन्ना start जातले? So mining पयल जेन्ना 2012 35,000 crore scam मोडले. We have a PAC report na. सगळे हे pocket फार basically रीण काढीत आहा. रीण काढ म्हाका दिसता आज 2.5 लाख प्रत्येक गोंयकाराचे रीण आहा. 2.5 लाख. If you look at the population of Goa, so what are you talking? What is the contribution? रीण कार्ड मोडीत राव मग तू. लोकां गेले पैसे, तू गेले पैसे. तू गेले पैसे काढ मोडीत आहा. अरे 5,36,000 crore पावल्या आणि आणखी उलोवपा तेजेर 5 वर्सां कितें. आणि ते स्वामीजीन सुद्धा सांगले मरे की कलंगूट आयलंड जाला म्हणून. आणि कलंगूटच्या भाशणात मुख्यमंत्री गेल्लो थंय कितें सांगताणे की या 10 वर्सांनी ह्यो ज्यो बिल्डिंग आयल्या बीच सायडीचेर ताचे कावर गेले म्हणतो गोंयचे अस्तित्व आमचे हे सांगूना मुख्यमंत्र्यान. सो गेल्ली 10 वर्सां कोण आले? तुम्ही आहा मरे. तुझ्याच मंत्र्यांनी ती परमिशनां दिवन बिल्डिंगो बांदल्यो न्ही ते आनी वाट लावन उडयले आमचे सगळे दर्या. दॅट इज 5 वर्सांचेर तुगेले तेगेलो प्रोग्रेस कार्ड.